आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला तहसीलदाराने दिला लवकर आत्महत्या करण्याचा सल्ला। तहसीलदाराच्या भूमिकेमुळे परिसरात संताप। 7 दिवसाने का मरता, मी पेट्रोल आणून देतो, आताच मरा। तहसीलदाराचा उद्धटपणा आला समोर। शेतीला रस्ता मिळत नसल्याने आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदार निखिल पाटलांनी 7 दिवसाने का मरता, मी पेट्रोल आणून देतो, आताच मरा, असा अजब सल्ला दिला आहे। बुलढाण्याच्या खामगाव तहसील कार्यालयात निखिल पाटील नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत। त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने खामगाव तहसील कार्यालयावर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र वेळीच तेथे हजर असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र तहसीलदाराचा उद्धटपणा समोर आला आहे। आज 12 तारीख दिली तर तुम्ही नोटीसवर बोर्डवर लिहून ठेवलं किंवा पुढच्या महिन्यात त्या माणसाची केळी सोयाबीन उभा आहे, तुम्ही तरी एक विजिट नाही देऊन राहिले आणि तुम्ही त्याला उलट बोलू राहिले की बा आता 1 लिटर पेट्रोल घे, डिझेल घे, आताच मग 7 दिवस। मी साहेबांसमोर अर्ज घेऊन गेलो। साहेबांना म्हटलं साहेब हा अर्ज घ्या, तर म्हणजे तुमचा अर्ज गेला आहे ना, म्हटलं हा साहेब हा आत्मदहनाचा इशाराचा आहे। तर म्हणत मग आत्मदहन किती 7 दिवसासाठी का आमचा मी 1 लिटर आणून देतो, आताच घे ना, असं बोलून माझी मनस्थिती खराब झाली। आणि मला 2-4 जणांना सुनील पाटील यांनी बाहेर आणला आणि मग सुनील पाटील बी या समोरच्या एक व्यक्तीकडे खिचले। तर मग माझी ऐकत ना, ते आरोग्य करत आणि मी मग भीतीवर सोडलो होतो आत्मदहन। म्हटलं तू काल आणून देतो, मीच कुत्तो बोलतो। प्रकरण काय झालं तुमचं नेमकं? प्रकरण रस्त्याचा आहे साहेब। माझे ते सगळं माझ्या केळी नुकसान झाली, अजून 1ही रुपयाची काटली नाही। सोयाबीन अजून शेतात तसं पडलेलं आहे, कापूस तसा पडलेला आहे। तर मला तात्कालिक रस्ता तसं नाल्यानं उतरायचं तुम्ही करा। तर नाही म्हणून आम्ही कायद्याच्या पुढे काहीच करू शकत नाही, 6 महिने यायला टाईम लागते। म्हटलं 4 महिने झाले साहेब आपल्या केसले, असं बोललो। अशा पद्धतीने बोलणं कितपत योग्य आहे? नाही, हे तर पूर्ण चुकीचं आहे। मी आज सकाळपासून नगरपालिका इलेक्शन्समध्ये, नगरपालिका नॉमिनेशन प्रोसेसमध्ये असल्यामुळे कार्यालयात नव्हतो, त्यामुळे कार्यालयात काय घडलं मला माहिती नाही। मी माहिती घेतो, परंतु असं बोलले असतील ते चुकीचं आहे। त्यांना तत्काळ त्या बाबतीत समज देण्यात येईल आणि शेतकऱ्यांचे जे कुठलं काम आहे ते नियमाप्रमाणे पूर्ण करून देण्यासाठी त्यांना तत्काळ सांगण्यात येईल।